हॅलो, तर मी आज तुम्हाला सोयाबीनची खिचडी किंवा सोयाबीनचा पुलाव दाखवते. तर सर्वात पहिले एक कांदा घ्यायचा, तुला बारीक कट करून घ्यायचा. त्यानंतर एक आलू घेऊन त्यालासुद्धा बारीक कट करायचा, पण त्याआधी सोलायचा जसा दिसत आहे तसा. तर हे सगळं झाल्यावर आपण आलं घ्यायचं. आलं पण त्याला ग्रेट करून घ्यायचं किंवा तुमच्याकडे पेस्ट असेल ते सुद्धा यूज केली तर चालेल. त्यानंतर एक टमाटर घ्यायचा, तो सुद्धा बारीक कट करून घ्यायचा. त्यानंतर मिरची कट करून घ्यायची, 2 मिरची जरी असेल तरी सफिशियंट आहे. त्यानंतर लसूण घ्यायचा, तो सोलून घ्यायचा आणि त्याची पेस्ट असेल तेव्हा ते सुद्धा चालेल आणि त्यालासुद्धा ग्रेट करून घ्यायचं. त्यानंतर कढीपत्ता घ्यायचा, जे आपण आलू टाकलेला होता तो आपण पाण्यामध्ये ठेवायचा आणि त्यानंतर आपण सोयाबीन, डाळ आणि राईस असं 3 एक साईडला ठेवायचं. एका कुकरमध्ये आपण पहिले त्याला तेल टाकायचं, तेल छान तापू द्यायचं. ते तापल्यावर लगेच त्याच्यामध्ये जिरं, मोहरी घालायचं. जिरं मोहरी जेव्हा आपण घालतो त्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं. त्याच्यानंतर ते तळतळलं, त्याच्यानंतर कांदा घालायचा. कांदा घालून तो पण सुद्धा थोडासा परतवायचा. तो परतवला किंवा ब्राऊन झाला त्याच्यानंतर मिरची, कढीपत्ता टाकायचा, ते सुद्धा परतवायचं. त्याच्याला आलं लसूण टाकायचं, ते सुद्धा परतवायचं. टमाटर टाकायचं, त्याच्यानंतर लगेच मीठ टाकायचं. मीठ झालं की ते सुद्धा परतवायचं आणि त्याच्यामध्ये हिंग घालायचा. हिंग घातल्यावर आलू जो चिरून घेतलेला होता तो घालायचा. त्याच्यानंतर हळद, तिखट, सर्व प्रकारचे मसाले घालायचे, शेंगदाणे घालायचे, ते सुद्धा भाजायचं. त्याच्यानंतर सोयाबीन टाकायचं. सोयाबीन जे होतं ते थोडंसं परतवलं की त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं डाळ, राईस आपलं जे काही काढलेलं आहे ते सगळं टाकून एक कुकर लावून द्यायचा. म्हणजे त्याला शिट्टी लावायची 1 किंवा 5 आपल्या कुकरच्या हिशोबाने 3 शिट्ट्या लावायच्या. त्याच्यानंतर खिचडी रेडी होते. बघा. थँक्यू.